मालेगावमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं? अख्खं शहर पोलिसांच्या विळख्यात. धडक कारवाईने गुन्हेगार हादरले. मालेगाव शहरात गुरुवारी मध्यरात्री अचानक मोठ्या प्रमाणावर पोलिसांची वाहने रस्त्यावर उतरली आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अखेर अशी कोणती माहिती पोलिसांना मिळाली होती? कोणाच्या शोधात संपूर्ण शहराची नाकेबंदी करण्यात आली होती? या प्रश्नांची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कॉम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन राबवून गुन्हेगारी विरोधात मोठा संदेश दिला. रात्री 2 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत 150हून अधिक अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले. शहरातील संशयितांची झाडाझडती, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, अवैध व्यवसायांवर छापे आणि नाकाबंदीमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच भीतीचे वातावरण निर्माण झाले. या कारवाईत 25 मोटारसायकली जप्त, 11 तलवारी व 1 सुरा हस्तगत तसेच विविध गुन्ह्यांमध्ये 17 गुन्हे दाखल करून 9 आरोपींना अटक करण्यात आली. सुमारे 14,12,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायदा मोडणाऱ्यांविरोधातील अशा धडक मोहिमा पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहेत. गर्जा महाराष्ट्र न्यूज 99 साठी संदीप जोजारे, नाशिक.